हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डेटा टाईप. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिंटफ, स्कॅनर फंक्शन शिकलो, फॉर्मॅट स्पेसिफायर शिकलो, खूप काही गोष्टी शिकलो. सर जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज तो व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ तरच तुम्हाला समजणार बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हियस व्हिडिओवर डिपेंड करतात. ओके, सो डेटा टाईप काय आहे हे आपण शिकू. आपण ऑलरेडी काही प्रमाणामध्ये ऑलरेडी यूज केला जेव्हा आपण काहीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रिंटफ स्टेटमेंट करत होतो तेव्हा. ओके, सो डेटा टाइप काय आहे ते ते शिकण्याच्या आधी एक तुम्हाला एक नॉर्मल एक्झाम्पल देते मी की की डेटा टाइप म्हणजे एक एक रिअल लाईफ एक्झाम्पल नंतर आपण मग डेटा टाइप कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये शिकू काय आहे. लेट से तुमची एक अल्मिरा आहे. ओके, अल्मिरामध्ये तुमचे वेगवेगळे कप्पे असतात, राईट, ब्लॉक असतात. जसा एक मोठा ब्लॉक असेल इथे, मग इथे दुसरा एक मोठा ब्लॉक आहे. ओके, इथे काहीतरी पार्टिशन आहे. मग इथे पार्टिशन आहे, इथे छोटे छोटे ब्लॉक आहे. ड्रॉवर ज्याला आपण म्हणतो ना, ड्रॉवर असतात. आता हे ड्रॉइंग मध्ये जाऊ नका. मग इथे अजून थोडा हा एक वेगळा एक कप्पा आहे. एक इथे एक वेगळा एक बॉक्स आहे. करेक्ट. तर तुम्ही काय करता, त्या कप्प्याच्या अकॉर्डिंग म्हणजे त्या ब्लॉकच्या अकॉर्डिंग तुम्ही आपले सामान ठेवता, राईट. हा जे या ब्लॉकमध्ये तुम्ही तुमचे क्लोथ्स ठेवणार, कपडे ठेवणार. जे असे ड्रॉवर टाईपचे असतात त्यामध्ये तुम्ही तुमचे लक्झरियस सामान ठेवा, जसं ज्वेलरी. युजली आपण ज्वेलरी वगैरे इथे ठेवतो. लेट्स से मनी, पैसे वगैरे आपण इथे ठेवतो. आपण हे जे क्लोथ्स आहे, हे क्लोथ्स आपण ड्रॉवर मध्ये ठेवू का? आपण नाही. करेक्ट. जसं लास्टच्या कपामध्ये कोणी त्यांच्या म्हणजे एक्स्ट्रा सामान, बेडशीट्स वगैरे, हँडलूमचे जे काही सामान असेल ते आपण ठेवतो. म्हणजे सगळे जे कप्पे आहेत ते स्पेसिफिक कामासाठी किंवा स्पेसिफिक गोष्टीसाठी रिझर्वड आहेत. म्हणजे आपण ते चूज करू. आपण ड्रॉवर मध्ये कपड्याला ठेवणार नाही. किंवा आपण ज्वेलरी, ठीक आहे, ज्वेलरी आपण ठेवू शकतो असं नाही. आपण एक असं आहे की जितकी त्याला स्पेस लागेल तितकीच आपण यूज करू ना. क्लोथ्सला किती स्पेस लागेल, क्लोथ्स ड्रॉवर मध्ये ठेवू शकत नाही तर आपण ड्रॉवरला ठेवणार नाही. जसं ज्वेलरी, ज्वेलरी छोटी असतात तर ज्वेलरी तुम्ही कशाला ज्वेलरी इथे ठेवणार नाही, एवढ्या मोठ्या जागेला कशाला यूज करणार. तुमची ज्वेलरी काहीतरी छोटी छोटी राहते. ओके, इतकी ज्वेलरी आहे ही. तर तुम्ही इतकी ज्वेलरी नंतर तुमची ही पूर्ण जे स्पेस आहे ही वाचत आहे, ही वेस्ट होत आहे. म्हणून आपण काय करतो, क्लोज इथे ठेवतो. ज्वेलरी छोटी असतात म्हणून ज्वेलरीसाठी एक वेगळं म्हणजे वेगळं एक रिजन आहे, वेगळा ब्लॉक आहे ज्यामध्ये, ज्याला आपण ड्रॉवर म्हणतो. सो इन शॉर्ट, जितकी आपल्याला जागा लागत असेल आपण तितकीच यूज करू आणि जितकी नाही लागत ते आपण रिलीज करून देऊ. ओके, सो या सगळ्या कन्सेप्टला ना मेमरी मॅनेजमेंट हा एक कन्सेप्ट आहे. मेमरी मॅनेज तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू, लेटर व्हिडिओजमध्ये. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, की मेमरी एक क्रुशियल पार्ट आहे तुमच्या कोडिंगचा म्हणा, तुमच्या सिस्टीमचा. बिकॉज जे काही आपण करत आहे, ही मेमरी, लेट्स से ही मेमरी आहे, जे काही करत आहे ते मेमरीमध्ये जाऊन एक्झिक्यूट होत आहे, म्हणजे मेमरी मधली ती स्पेस घेत आहे. तुमचं एक नॉर्मल मेन फंक्शन असू द्या, तुमचे व्हेरिएबल्स असू द्या, किंवा काही पण गोष्टी. इव्हन तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुम्ही म्हणता ना, अरे माझा रॅम फुल झालाय. तुमचे नॉर्मल इमेजेस आहे, इमेजेस असेल, व्हिडिओ असेल, तुम्ही खूप सगळे इमेजेस, खूप सगळे व्हिडिओ, खूप सगळे मीडिया तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्टोअर असेल तर तुमचा फोन हँग मारतो किंवा स्टोरेज फुल बनतो. का बरं? कारण की मेमरी मधली सगळी जागा ती ऑक्युपाय करून घेईल. करेक्ट. आणि सगळी ऑक्युपाय जागा केली तर तुम्ही समजा कुठले इमेजेस यामध्ये टाकायचा प्रयत्न केला किंवा पुन्हा इमेजेस ऍड करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मेसेज दिसतो की मेमरी फुल, स्टोरेज फुल, असं वगैरे. करेक्ट. तर तुम्ही पुन्हा इमेजेस ऍड करू शकत नाही. इन द सेम वे, लेट्स से तुम्ही तुमच्या कम्प्युटरची मेमरी बरोबर मॅनेज नाही केली, की जितकी तुम्हाला पाहिजे तुम्ही तितकंच यूज नाही केलं. समजा लेट्स से मला इतकीच मेमरी पाहिजे, इतकी जागा पाहिजे, पण मी काय केलं, मी पूर्ण इतकी जागा रिझर्व करून ठेवली आणि आता डेटा किती आहे, फक्त इतका. तर दिस इज रॉंग वे ना. तुम्हाला जितकी पाहिजे तुम्हाला तितकीच करावं लागेल. हे फोन वगैरे किंवा तुमचं कपबर्ड आहे हे तुमच्या हातामध्ये ऍटलिस्ट, बट ही इंटरनल मेमरी आहे. ही तुम्हाला म्हणजे एव्हरी लाईन ऑफ प्रोग्रामिंग मध्ये त्याला विचार करावा लागेल की मला किती मेमरी पाहिजे, किती नाही. बिकॉज कम्प्युटरमध्ये फक्त तुझ्या कोडिंग तुमचाच प्रोग्राम नसेल, पुष्कळ सगळ्या गोष्टी एका वेळेस रन होतात, एका वेळेस ऑपरेट होतात. करेक्ट. हे ऑपरेटिंग सिस्टमचं काम आहे, कोणाला कधी काय मेमरी द्यायची आहे वगैरे. बट तुम्ही जेव्हा कोड लिहिता तर मेमरी मॅनेजमेंट इज क्रुशियल पार्ट ऑफ रायटिंग द कोड. की तुम्ही किती जागा कोणाला काय देत आहे, तुमचं काम झालं तर तुम्हाला हे रिलीज पण करावं लागेल. रिलीज म्हणजे याला एम्प्टी करून द्यायची. हो ना, आता हे मला याचं काम झालं मी रिलीज करून देईल, याचं काम झालं मी रिलीज करून देईल, सो दॅट की पुढला कुठला व्हेरिएबल आला तर तो व्हेरिएबल तो जागा घेऊ शकणार. याला म्हणून आपण मेमरी मॅनेजमेंट. सो इन शॉर्ट की इन शॉर्ट ज्या डेटाला जितकी मेमरी पाहिजे तितकीच मेमरी यूज करायची आणि मेमरीचं काम झाल्यावर ती मेमरी एम्प्टी सुद्धा करायची. एम्प्टी कशी करायची वगैरे पुढे आपण शिकू, बट आता तर इतकं लक्षात ठेवा की जितकी आपल्याला स्पेस पाहिजे तितकी स्पेस घ्यायची.
तसं यामध्ये तुम्हाला क्लोथ स्टोअर करायचे तर तुम्ही त्या मोठ्या ब्लॉकमध्ये स्टोअर करणार, छोट्यामध्ये नाही. तुम्हाला लक्झरियस आयटम जसं ज्वेलरी तुम्हाला स्टोअर करायची आहे, तर तुम्ही या क्लोथवाल्या कप्प्यामध्ये तुम्ही स्टोअर नाही करणार. तुम्ही बिकॉज ज्वेलरीला छोटी जागा, कमी जागा पाहिजे, तर बाकी जागा पूर्ण वेस्ट होईल. करेक्ट? तुम्ही काय करणार, ड्रॉवरमध्ये त्याला स्टोअर करणार. ओके. सो आता आपण नॉर्मली जेव्हा इंटिजर इंटिजर डिक्लेअर केलं आपण, हे हे डेटा टाईप ऑलरेडी झालाय, बट डीपमध्ये मी कधी सांगितलं नाही. सो जेव्हा तुम्ही तुमचा एक मेन फंक्शन असतो, ठीक आहे, आणि हे स्ट्रक्चरवर जाऊ नका, जे काही आहे इंट मेन, तुम्ही या आतमध्ये तुमचा कोड लिहिता. सो मी समजा लिहिलं इंट एज, ही लाईन आपण ऑलरेडी केली आहे, इंट एज इक्वल्स टू 25, आणि मग तुम्ही प्रिंट एफ करायच्या वेळेस, सिन्स एक व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल मधली व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायची असेल तर आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो. करेक्ट? आणि मी समजा असं करेल तर काय होणार, ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे एज मध्ये, ही व्हॅल्यू एजची व्हॅल्यू रिप्लेस होईल आणि मला 25 आउटपुट मध्ये मिळेल. सो बिहाइंड द सीन हे सगळं काय होतंय, की तुमची काय होईल, तुमची मेमरी आहे. ओके, दिस इज युअर मेमरी ऑफ तुमच्या कम्प्युटरची, तुमच्या सिस्टमची मेमरी आहे. फर्स्ट लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट होणार, सेकंड लाईन ऑफ जेव्हा जाईल तेव्हा ही जी इंट आहे, ह्या एज एक एक बिकॉज हे एज काय आहे, तुमच्या मेमरी लोकेशनचं नाव आहे. आपण व्हेरिएबल शिकलो, एज हा व्हेरिएबल आहे. आणि व्हेरिएबल म्हणजे काय, की जिथे कुठे तुमची व्हॅल्यू स्टोअर आहे मेमरीमध्ये, त्याचा ऍड्रेस आहे हा. दिस इज द नेम ऑफ युअर मेमरी लोकेशन, जिथे कुठे तुमची व्हॅल्यू आहे. सो एज इज द व्हेरिएबल. आता ही जे 25 आहे, मी मी इतका पण ब्लॉक रिझर्व रिझर्व करू शकते, किंवा मी हा पूर्ण इतका पण ब्लॉक रिझर्व करू शकते. करेक्ट? किंवा इतका पण करू शकते. आता मला कसं, कम्प्युटरला कसं कळणार की किती जागा घ्यायची, की किती जागा नाही घ्यायची. इथे पण तुम्ही 25 स्टोअर करू शकता, तुम्ही इथे पण 25 स्टोअर करू शकता, तुम्ही तुम्ही 25 इथे पण स्टोअर करू शकता. करेक्ट? सो किती जागा लागणार, म्हणजे तुमच्या मेमरी मधली किती जागा तुम्हाला ऑक्युपाय करावं लागेल, किंवा किती जागा घ्यावं लागेल, किती जागा रिझर्व करावं लागेल, हे तुम्हाला कशाने कळणार आहे, तुमच्या डेटा टाईपनी. की तुमचा जो टाईप आहे, म्हणजे जसं आपले क्लोथ्स होतात, तुमचा जो डेटा, समजा तुम्ही सामानाचं क्लोथ्स होते, करेक्ट, किंवा तुमची ज्वेलरी होते, ही टाईप ऑफ काय आहे, डेटा म्हणा, किंवा टाईप ऑफ आयटम. करेक्ट? इन द सेम वे तुमचा डेटा काय असू शकतो, तुमचा डेटा एक नंबर राहू शकतो, तुमचा डेटा एक नाव राहू शकतो. करेक्ट? लेट्स एक नाव आहे, तुमचा डेटा लेट्स एक कॅरेक्टर राहू शकतो. तर डिफरंट डिफरंट डेटा आहे, डिफरंट डिफरंट डेटाचे टाईप आहे. तर डेटाच्या टाईपच्या अकॉर्डिंग तुम्हाला ती मेमरी लागणार आहे, तुमच्या मेमरीमध्ये, तुमच्या मेमरी तितकी जागा लागणार आहे, स्पेस लागणार आहे तुमच्या मेमरीमध्ये. करेक्ट? तर हे कसं कोण सांगणार आहे कंपायलरला, की किती जागा रिझर्व करायची आहे, किती नाही करायची आहे, हे कोण सांगणार आहे? हे सांगेल डेटाचा टाईप, जो की आपण व्हेरिएबलच्या आधी डिक्लेअर करतो. ओके. व्हेरिएबलच्या आधी जो काही आपण डिक्लेअर करतो, तो असतो त्या डेटाचा टाईप. लेट्स से की मला एखादा कॅरेक्टर नावाचं, आपण बघू कॅरेक्टर काय आहे वगैरे, पण लेट्स से कॅरेक्टर नावाचा डेटा आहे, आणि मी त्याचं कॅरेक्टरचं नाव व्हेरिएबल आहे हा ग्रेड, आणि मी म्हटलं ए. ओके. या लाईनने काय होईल, या लाईनने काय होईल, जसं कॅरेक्टरला कमी जागा लागतं, जसं तुमच्या इंटला युजली 4 बाईट्स लागतं, हे सगळं सांगेल मी. तसंच कॅरेक्टरला तुमचं 1 बाईट लागतं युजली, तर याला कमी जागा लागेल. समजा एखादा इंट नावाचा, जसं एज नावाचा होता, तर एज इतकी स्पेस घेईल. करेक्ट? बिकॉज हे 4 बाईट याला लागेल. पण कॅरेक्टर जसं हा हा छोटा आहे, तर जो माझा ग्रेड नावाचा व्हेरिएबल असेल, तो इतकी जागा घेणार, आणि या आतमध्ये तो ए स्टोअर करेल, आणि यामध्ये आपले 25 हे स्टोअर होणार. करेक्ट. सो जिथे जागा नाही पाहिजे, जसं ग्रेडला कमी जागा पाहिजे, तो कमी जागा ऑक्युपाय करेल त्यांनी. एज 4 बाईट्स, त्याला जागा जास्त पाहिजे तरी जास्त जागा ऑक्युपाय केली. सो तुमचा डेटाचा टाईप सांगेल तुम्हाला की मेमरी मधली किती जागा ऑक्युपाय करायची किंवा किती जागा रिझर्व्ह करायची आहे. हेच असं तुमचं डेटा टाईप. आपण प्रॅक्टिकल मध्ये बघू, पण तुम्ही थोडं थेरी बघा की काय आहे. अ डेटा टाईप टेल्स द कम्प्युटर व्हॉट काइंड ऑफ डेटा यू आर गोइंग टू स्टोर इन अ व्हेरिएबल. म्हणजे जो तुमचा हा व्हेरिएबल आहे, आपण कसं डिक्लेअर करतो, हा तुमचा इंट असेल, इंट एज इक्वल्स टू 25. हा इंट नावाचा, सॉरी, एज नावाचा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे, हे कोण सांगणार, तुमचा व्हेरिएबल. हेच तुम्ही कॅरेक्टर देणार, कॅरेक्टर एज कराल, तर तुम्ही नंबर नंबर नाही करू शकत, तुम्हाला ह्याच टाईपचा डेटा त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावा लागेल. ओके. सो डेटा टाईप इन शॉर्ट काय आहे, ते सांगणार व्हेरिएबलला की कुठल्या टाईपचा डेटा आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. इट हेल्प्स द कम्प्युटर टू अंडरस्टँड हाऊ मच मेमरी टू कीप अँड व्हॉट ऑपरेशन आर अलाउडेड. मेमरीला ते सांगणार की किती मेमरी, सॉरी, कम्प्युटरला ते सांगणार किंवा मेमरीला ते सांगणार की त्याला किती मेमरी पाहिजे, किती स्पेस पाहिजे. करेक्ट? डेटाच्या टाईपनेच आपल्याला समजणार आहे की हाऊ मच मेमरी शुड बी कीप, हाऊ मच मेमरी लागणार. सो हा थेरॉटिकल पार्ट आहे. आपण प्रॅक्टिकल सुद्धा करून बघू की डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ डेटा आहे, सगळं प्रॅक्टिकल करून बघू. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये, या व्हिडिओमध्ये फक्त थेरॉटिकल बघितलं की बिहाइंड द सीन काय कन्सेप्ट आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार तुम्हाला की
प्रॅक्टिकली डेटा कसं प्रिंट होईल, कसं स्टोअर होईल आणि किती टाईपचे डेटा टाईप आहे ते सगळं डिस्कस करू. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.